तर विवांता हॉटेल परिसरातून गर्दी पांगवण्यासाठी स्वतः क्षितिज ठाकूर या ठिकाणी आहेत। हितेंद्र ठाकूर आहेत। हे प्रत्येक कार्यकर्त्याला हॉटेलमधून बाहेर जाण्याची विनंती करतायत। हात जोडून या सर्वांना हॉटेलमधून कृपया बाहेर जा अशी विनंती हे सर्वजण करतायत। पत्रकार परिषद झाल्यानंतर आता हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर कार्यकर्त्यांना इथून बाहेर काढतायत। त्याचबरोबर जे गेट बंद करून ठेवण्यात आलं होतं ते गेट आता उघडण्यात आले। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना इथून बाहेर जा अशा सूचना आता हितेंद्र ठाकूर यांच्याकडून केल्या जात आहेत। गेल्या 3-3.5 तासांपासून हा राडा या ठिकाणी झाला होता। तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलाय। तसंच याची माहिती आपल्याला भाजपमधल्याच एका मित्रानं दिली असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा असं थेट आव्हानच तावडेंनी या ठिकाणी दिलं। त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। कुठल्याही प्रकारे काही विरोधकांना मतदारांशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यात आले। परिषदेमध्ये विनोद तावडे काय म्हणाले ते आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहणार आहोत। मात्र उद्या मतदान असल्यामुळे आणि त्यामध्ये 3ही उमेदवार असल्यामुळे ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाकडून थांबवण्यात आल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। सध्या हॉटेल विवांता या ठिकाणी असलेले बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं काम इथे हितेंद्र ठाकूर करतायत। या हॉटेलमध्ये अजूनही विनोद तावडे, राजन नाईक हे उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांना या ठिकाणी भाजपच्या बोलावण्यात आलेलं होतं। मतदान कसं करावं, त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आवाहन करण्यासाठी म्हणून विनोद तावडेंना या ठिकाणी बोलावण्यात आल्याचं राजन नाईक यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांनी बाहेर जावं असं आवाहन क्षितिज ठाकूर यांनी केलंय। तर ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांना हॉटेलच्या बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहन ठाकूर पितापुत्रांनी केलंय। तर हॉटेल विवांता या परिसरामध्ये अजूनही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत। मात्र